तर मंडळी, हळद रुसली आणि कुंकू हसलं ही मालिका आपल्या भेटीला येते. आणि खरं तर बाळजाबाईंचा प्रोमो आपण सगळ्यांनी पाहिला. तितकेच ऑपोजिट आढळराव आहेत. आता ते आढळराव कोण साकारते ना हे तुम्हीच बघा, ओळखता येतं आहे का तुम्हाला? कारण का आज तर तिकडे उभा होता आणि मला खरंच ओळखता नाही आला असं. म्हणजे एवढा कमाल लुक झाला आहे. कसे आहात दोघे? मस्त, एकदम छान. मला असं वाटलं होतं की बाळजाबाईंशी कसं बोलायचं, पण नाही, मी आता पूजाताईंशी बोलते. तसंच दरारा दिसतोय कॅरेक्टरचा. आणि तो प्रोमो जो बूस्ट झाला आहे ना सगळीकडे, म्हणजे कमाल. कोल्हापुरी भाषा म्हणजे त्याच्यातच एक तिखटपणा आहे ना, आणि गोडवा पण आहे. गोडवा जास्त आहे. बरं, हा जो एक गैरसमज आहे ना, म्हणजे आपण रेस्टॉरंटमध्ये फॉर एक्झाम्पल व्हेज कोल्हापुरी म्हणजे नुसतं आता लाल तिखटाची भुकटी मारून देतात, तर तसं नाही आहे. कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी इतकं चविष्ट आहे. तर तेच ती चव आम्हाला पोचवायची प्रेक्षकांना, नुसतं झणझणीत नाही, चविष्ट आहे आपण. हे बघ, माझ्या चेहऱ्यावरती गोडवा दिसतोय ना, कारण असं मला सगळे सांगतात बऱ्यापैकी. मग जो माझ्या चेहऱ्यावरती गोडवा आहे, अशीच कोल्हापूरची माणसं आहेत आणि असंच कोल्हापूरचं जीवन आहे. सगळ्यांना आपलंसं करून घेतात कोल्हापूरचे लोक. त्यामुळे कोल्हापूरचेच आहात. कोल्हापूरची, माझं जन्मगाव कोल्हापूरच आणि शिक्षण पण माझ्या कोल्हापुरातच, आणि कर्मभूमी म्हणजे मुंबई. आणि ते असं असतं ना की आपण पुण्याचं असतो किंवा कोल्हापूरच्या, आपल्या गावचं काहीतरी आपण सादर करतोय ना, त्याचा एक वेगळाच आनंद असतो. खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. कोल्हापूरची भाषा खूप वर्षांनी मला बोलायला मिळणार आहे, त्यामुळे एक वेगळाच आनंद आहे. आणि म्हणूनच मी बोलले ना मगाशी की मला एक एक छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी मला वापरता येणार आहेत कोल्हापूरच्या, जे कोल्हापुरी भाषेत एकदम मस्त आहेत, त्या वापरता येणार आहेत. बॅकग्राऊंड स्कोर पण दिलाय बाळजाबाईंना, बाळजाबा. आणि तो इतका आवडलाय सगळ्यांना, खूप आवडलाय सगळ्यांना. ते म्युझिक पॉप्युलर होणार आहे तो. म्हणजे मला तर असं खूप वाटतंय आतून, कारण मी गणेशोत्सव खूप आतून आणि जवळून बघितलाय 10 वर्ष. त्या बॅकग्राऊंड स्कोअरचं म्हणजे यांची जी थीम बनवली आहे त्याचं DJ वगैरे रिमिक्स कॅटेगरीतून गणपतीत वाजेल असं मला खूप वाटतंय. पेटेंट डायलॉग आहे का जो आमच्यापर्यंत अजून आला नाहीये? पेटेंट डायलॉग आहे ईशेष संपला, हा एक आहे. ईशेष संपला आहेत, बरेच आहेत ते, एक एक जसे हां तुम्हाला उलगडतील. आता रिव्हील नको करायला. आणि आस्तादला तर आम्ही अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून बघितलं आहे. तसंच ह्या भूमिकेचा म्हणजे तो प्रत्येक त्या साच्यामध्ये मोल्ड होऊन जातो असा तो अभिनेता आहे आणि त्याचं कौतुक. तू काय सांगशील आढळरावांबद्दल? कारण का एकदम शांत हे कॅरेक्टर आहे मला वाटतं. पहिल्या अख्ख्या एपिसोडमध्ये, पहिल्या आणि दुसरा ऑलमोस्ट संपेपर्यंत मला एकही वाक्य नाही आहे, आणि मला हे खूप मजा आली करताना. वाक्य असताना इमोट करणं हे सोपं नाहीच आहे, पण तरी एक आधार असतो. वाक्य नाही आणि चालू असलेल्या सगळ्या गोष्टींवर रिॲक्ट व्हायचं आहे हे. आणि आत्ताच मगाशी मला पावती मिळाली की पहिला एपिसोड छान झाला असतात, हो तू केलंस ते पोचतंय. म्हटलं बास. म्हणजे मला टेन्शन 2-3 गोष्टींचं होतं. एकतर अशी भूमिका मी कधी केलेली नाही. म्हणजे एक दबलेला, सत्य आहे त्याच्याकडे, त्याची बाजू सत्याची आहे, पण तरी तो मांडूच शकत नाही, कारण त्याला सेच नाही आहे. त्याच्या घरात से नाही तर बाहेर कोण विचारणार आहे? त्यातून कोल्हापुरी ढंगाची भाषा, त्या भाषेशी इमान राखलं पाहिजे आणि त्या ढंगाशी इमान राखूनच हा रोल करायला लागणार आहे. आणि ह्या वयाचं पात्र म्हणजे मला विचारलं गेलं की अरे तू ह्या वयाचं, कारण ह्या आधी मी एका वेगळ्या वाहिनीवर वेगळ्या मालिकेत वडिलांची भूमिका केली होती, पण ती साधारणतः माझ्या ॲक्च्युअल वयापेक्षा 8-1 वर्षच मोठी होती. इथे जवळजवळ माझं वय 42 आहे, पण ह्या भूमिकेचं वय जवळजवळ 55 ते 60च्या घरातलं आहे. पण माझं म्हणणं त्याने नाही फरक पडत. म्हणजे अनुपम खेर सरांचा पहिला रोल सारांश होता हो, सो नाही फरक पडत. तुम्ही ते किती प्रामाणिकपणे करताय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. त्यात जर मी त्या वयाचा अभिनय करतोय असं प्रेक्षकांना जाणवायला लागलं तर मी फसलो, तर मग माझं काम वाईट झालं असं मी मानीन. जर त्यांना मी कन्व्हिन्स करू शकलो की मी आहे, तुमच्या स्क्रीनवर मी दुपारी 1 वाजता येतोय ना तेव्हा मी आहे 60 वर्षाचा, माझ्या नाटकाला याल तेव्हा मी आहे 25 वर्षाचा, तर ती मज्जा आहे. सो ह्या चॅलेंजसाठी गंमत असते ना ॲक्टरची. चॅलेंजसाठी मी हे स्वीकारलं ॲक्च्युली. मज्जा. कोल्हापुरी भाषेत तुमचे जे डायलॉग्स आहेत, कॉन्व्हर्सेशन आहे, ते गिव्ह अँड टेक रिहर्सलच्या वेळेला किती गमतीदार होत असतं आणि मला ते जाणून गेलं. नाही, आतापर्यंत आमचा एक असा खूप खडाजंगी असा एक सीन झालाय आणि करायला फार स्कोप नाही अजिबात नाही, कारण मी प्रत्येक वेळेला माझं वर्चस्व यांच्यावरती आहे हे त्या डायलॉग्समधनं येत असतं. त्यामुळे फुल बाळजाबाई एकदम फुल टू असते आणि हे एकदम हळू आवाजात. तुझ्या खऱ्या आयुष्यातल्या बाळजाबाईंचं काय काय कॅरेक्टर? तिला मी फोटोज पाठवले होते लुकचे,
लुक तर छानच झाला आहे. म्हणजे चॅनल आणि आमचे डिझायनर्स या सगळ्यांचं क्रेडिट आहे, माझं काही नाही. पण तिने पण हे विचारलं, तू विचार केला आहेस का ह्या वयाची भूमिका. मग आमचं डिस्कशन झालं फायनल हो म्हणण्याआधी. मग ती म्हणली हां, इफ यू आर क्लिअर ऑन दीज लाईन्स प्लीज गो अहेड, आणि मग पूर्ण करायचं. म्हटलं हां. सो तिचं काय, ती पाठिंबा आहे, चांगलं काम कर, एवढंच तिचं म्हणणं आहे. माझ्याकडे एक फन चॅलेंज आहे तुमच्यासाठी. आपलं लहेजा कोल्हापुरी याच्यामध्ये, तर माझ्याकडे ना काही डायलॉग्स आहेत हिंदीमधले, ते आपल्याला मराठीत एकतर ट्रान्सलेट करायचे आणि त्या लहेजामध्ये बोलायचे. ठीक आहे, रेडी. आता एक फेमस डायलॉग तुम्हाला माहीत असेल, बाळासाबाई, लेडीज फर्स्ट. ओके. कभी कभी जीतने के लिए हारना भी पड़ता है और हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आता याला ट्रान्सलेट करायचं आणि कोल्हापुरी स्टाईलमध्ये बोलायचं. कधी कधी जिकायला हाराया बी लागतं आणि हारून जिकायला बाजीगर म्हणतात. ये 2.5 किलो का हाथ किस पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं उठ जाता. ए रताळ्या, अरे यो 2.5 किलोचा हात आहे ना, तो एकदा पडला की पडला. मग माणूस उठत नसतोय, उडत असतोय. हा बात आहे बरं. हा जो गोडवा आम्हाला पाहायला मिळणार, आम्ही खूप एक्सायटेड आहोत. फक्त या मालिकेतले कॅरेक्टर्सच नाही तर बॅकग्राऊंड स्कोर हे खूप छान दिला गेला, आम्ही प्रोमोमध्ये बघतोय. तर त्यांनी सांगते मी, जेव्हा मी हे कॅरेक्टर किंवा ही मी सिरियल स्वीकारली तेव्हा मला अजिबात माहिती नव्हतं की ही आधी या कॅरेक्टरचं नाव बायजाबाई होतं आणि सोज्वळ कॅरेक्टर एकदम आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर. तर मला इतकी खुश झाले होते मी की पॉझिटिव्ह आणि सोज्वळ कॅरेक्टर मला तेच करायला खूप आवडतं. असं नाही की हे आवडत नाही, याचा अर्थ असा नाही की मला हे आहे तर मी खूप आता मजा येते मला करताना ऑफकोर्स. पण मला विचारशील की तुम्हाला विलन करायला आवडेल का नेगेटिव्ह का पॉझिटिव्ह, तर मला पॉझिटिव्ह करायला आवडेल. आणि चेहऱ्यावरती असं थोडं सोज्वळपणा आहे, म्हणून सोज्वळ चेहऱ्यामध्ये नेगेटिव्ह करताना ती जी एक मजा असते ना ती कुठेतरी मला म्हणजे अशी थोडी त्या दोन्हीमध्ये मला ते प्रेझेंट करायचं की चेहरा सोज्वळ पण ती आतून किती कपटी आणि किती खुंची बाई आहे जी स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा विचारत नाही, फक्त मुलावर आणि सगळं राज्य करायचं आणि मुलावर प्रेम आहे तिचं भयंकर हातोनात. त्या मुलासाठी ती काही करायला तयार आहे. हा आणि त्या मुलाबरोबरचं जेव्हा प्रेमाचे आमचे जे मुलाचं आणि माझं म्हणजे आई आणि मुलगा याचे संवाद किंवा ह्याचं जेव्हा आमचे सीन्स असतात ना तर तो मी अगदी खुलके एकदम पॉझिटिव्हली करते आणि ते मला खूप जे आवडतं ना ते अगदी मनापासून अगदी हौस पूर्ण करून घेते. कॅरेक्टर दोन्ही करायला देतंय आणि त्यात मजा आहे. मला खूप आवडतंय हे ॲक्च्युली ना हा फॅक्टर आहे ना की माणूस होय, माणूस चांगला असतो तो आता तुला मी चांगला वाटत असेल पण ह्यांना माझी काही गोष्टी आवडत नसतील. तसंच आहे, बायजाबाईंनी ज्या लोकांसाठी काही केलंय त्यांच्यासाठी ह्या देवीच आहेत, पण त्यांची दुसरी बाजू ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे ही बाई किती खतरनाक आहे. जेच आढळरावांच्याही बाबतीत आहे, तो सरपंच बनलाय तो काही सरळ मार्गांनी बनला असेल असं नाही कदाचित नाही. पण तुला माहितीये का ह्याच्यात सगळ्यात गंमत आहे की बाळजाबाई तुझा तिरस्कार का करते हे माहितीये का तुला? हो मला माहितीये, पण ते आता सांगायला ते आता सांगणार नाहीये मी अजिबात बघायलाच नाही. लागेल. ते बघावी लागेल मालिका. ती एवढा तिरस्कार नवऱ्याचा का करते आणि ते मी का केलं ह्याचीही कारण आहेत, ज्या तिरस्कार करण्यामागच्या कारणामागची कारण. म्हणजे एक स्टोरी नाही तर 4-5 स्टोऱ्या अशा म्हणजे वेगवेगळ्या. म्हणजे हो मजा आहे. त्यामुळे ती त्याला खचून अशी ठेचतीये नुसती. आणि सुपारी तर फुटली आहे. सो मालिकेत काय घडणार आहे हे बघायला खरंच खूप उत्सुकता आहे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी. थँक्यू सो मच.